नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवते मस्त कुरकुरीत अशी ताजा पालकची भजी। तर बघा इकडे आपण हा ताजा एकदम छान पालक घेतलेला आहे। तर पालक आपण असा कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण हा पालक येतो स्वच्छ धुवून वगैरे साफ करून ठेवलेला आहे। तर डायरेक्ट आपण अशी पानच घेतलेली आहेत, पूर्ण अख्खी अशी छान अशी धुवून ठेवलेली आहेत पानं। अशा पद्धतीने आपण हा पालक निवडून घेतलेला आहे। तर आता इथं आपल्याला पालक भाजीसाठी जे साहित्य लागणार आहे ते आता एकदा आपण इथं पाहूया। तर इथे मी 1 वाटी बेसन चाळून घेतलेले आहे, छान असं हिरा बेसन आहे। तर 1 वाटी बेसन आपण इथे घेतले। 4 छोटे चमचे भरून इथं तांदळाचे पिठाचे घेतलेले आहेत आपण। आपल्याला लागणार एक अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर घेतली आपण, अर्धा चमचा इथं आपण जिरं घेतले। इथं आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे, बेकिंग पावडर 1 पाव चमचा घेतलेली आपण, चवीनुसार इथं मीठ घेतलंय आपण, थोडासा हिंग घेतलाय 2 चिमूट, एक अर्धा चमचा इथं आपण ओवा लागणार आहे तो घेतलेला आहे। आपल्याला इथं कोथिंबीर लागणार आहे थोडी ताजी अशी, थोडंसं छोटंसं वाटण करायचं आपल्याला। ते इथं तिखट 5 ते 6 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण 3 ते 4। त्यानंतर तळण्यासाठी तेल आणि पाणी। आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे आपण हे खोलगट असं वाडगं घेतलेलं आहे छान, त्यामध्ये टाकूया आपण हे 1 वाटी बेसन। त्यानंतर त्याच्यामध्ये हे छोटीशी वाटी भरून आपण 4 चमचे तांदळाची पिठी घेतली ती। त्यानंतर ह्यात टाकू आपण हळद, लाल मिरची पावडर, तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाल मिरची टाका, नाही तर हिरव्या मिरचीत पण ही भजी छान लागतात। त्यानंतर आपण इथे टाकली धना पावडर अर्धा चमचा, हिंग पावडर टाकली थोडीशी आपण। ह्यात टाकू आपण बेकिंग पावडर 1 पाव चमचा आपण इथे बेकिंग पावडर घेतली। बेकिंग पावडर मुळे काय होते की भजी छान कुरकुरीत होतात। ओवा लागणार आहे आपल्याला, तो ओवा जर आपण इथं हातावर असा चोळून टाकूया म्हणजे आपली भजी इथे छान लागतील। त्यानंतर आपण इथे टाकते कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता त्यानंतर आपल्याला हे जरा बाजूला काढून ठेवून आपण इथं छोटंसं एक वाटण बनवून ठेवतोय। त्यात टाकू आपण जिरं, तर इथं जिरं टाकलंय आपण अर्धा चमचा, लसूण पाकळ्या टाकल्या 4, मिरच्या टाकूया आपण इथं, तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या, जास्त तिखट मिरच्या त्यामुळे मी एवढ्याच टाकलेले आहेत। आता ह्याचं वाटण करून घेऊया। तर आता पहिलं आपण सगळं साहित्य टाकून घेतले, आता मिरचीचं वाटण पण आपलं छान तयार झालेलं आहे। तर आपल्याला जसं लागेल तसं आपण तिखटाप्रमाणे टाकूया। तर इथं मी मिरचीचं वाटण टाकून घेतले। मिरची भरपूर तिखट आहे। आता त्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण सगळं हे पहिलं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हातानेच। जसं लागेल तसं पाणी टाकून आपण, तर इथं आपण जसं लागेल तसं पाणी टाकूया थोडं थोडं। आणि हे पालक भाजीचं पीठ येते एका साईडने असं जरा चांगलं गरागरा फिरून घेऊया म्हणजे आपली भजी येते छान होते। कुठल्याही दिशेला फिरवा पण एका साईडनेच फिरवा। मस्त असं सरसरीत आपल्याला हे पीठ थोडंसं बनवून घ्यायचंय। तेल आपण तापायला ठेवलेले आहे लगेच इकडे कढईमध्ये, जाडबुडाची कढई आपण इथे घेतली, गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे म्हणजे हळूहळू आपलं पीठ जोपर्यंत चांगलं व्यवस्थित भिजलं जात नाही तोपर्यंत आपण इथं तेल तापून होईल आपलं। अशा पद्धतीने आपण चांगलं असं सरसरीत असं करून घेतले। आता तेल पण आपलं इथं तापलेलं आहे, लगेचच पण छान झालेलं आहे आपलं, मस्त तेल पण छान तापलेलं आहे। त्यात आपण इथे एक एक पान घेऊया आणि व्यवस्थित असा देठ पकडून इथं पिठाला बुडवून घेऊया याला। अशा प्रकारे व्यवस्थित याला आपण इथं तेलामध्ये टाकून घेऊया। गॅस थोडा आपण इथं बारीकच ठेवलाय। आता आपण दुसरं पण पान इथे घेतलेलं आहे, त्याला पण व्यवस्थित सगळीकडनं असं जरा देठ ठेवलाय आपण पानाचा, टाकून देऊया। अशा प्रकारे आपण मस्त अशी भजी तयार करून घेऊया। मस्त भजी छान फुगलीत आपली टम्म। गॅस आपण इथे एकदम स्लो ठेवलेला आहे। आता आपण याला पलटी करूया जरा। गॅस एकदम इथे बारीक ठेवलेला आहे कारण आतली आपली पानं पण छान कुरकुरीत झाली पाहिजेत।
छान अशी आपली कुरकुरीत भजी झालेली आहे. आता व्यवस्थित ह्याला आतपर्यंत जे आपलं पालकचं जे आपण पान टाकलेलं आहे भज्यामध्ये ते व्यवस्थित कुरकुरीत झालं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला ही भजी येते. छान अशी तळून घ्यायची, जास्त घाई करायची नाही, तरच आपली भजी चवीला खूप छान लागते. तर बघू शकता भजी आपली किती मस्त झालेली आहे. त्याला आपण अजून 1 मिनिट असं छान असं तळून घेऊया. इथे गॅस आपण एकदम मध्यम ठेवलेला आहे, जास्त मोठा नाही ठेवलेला, कारण आपली भजी ती छान कुरकुरीत झाली पाहिजे. त्यामुळे कुठलीही गडबड न करता आपण ही भजी तळून घेतोय. ती छान तळून झालेली आहे. आपण ह्याला इथं काढून घेतोय. अजिबात तेलकट आपली भजी झालेली नाही, कारण दिसताना दिसते की ह्याला अजिबात तेल राहिलेलं नाहीये. व्यवस्थित तेल आपलं हे नितळून घेऊया आपण इथं, आणि एका प्लेटमध्ये इथं आपण काढून घेतोय. आता अशा पद्धतीने आपण सगळी बाकीची भजी ती पटकन करून घेऊया. तर इथं बघू शकता मस्त ताज्या पालकची आपण ही कुरकुरीत अशी भजी छान तयार केलेली आहे. भजी तर एवढी सुंदर झालीत एकदम. अशा पद्धतीने आपण ही मोठी मोठी भजी तयार केलेली आहे. तर आपण इथं एक मोडून दाखवते. अशा पद्धतीने आपली ही भजी ती छान अशी एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे. तिचा आवाज बघा. अशा पद्धतीची आपली ही भजी मस्त तयार झालेली आहे. एकदम छान आपली आतली पानं पण एकदम व्यवस्थित अशी तळून गेलेली आहेत. त्यामुळे आपली भजी एकदम छान टेस्टी आणि सुंदर झालेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली ही पालकची भजी तयार झाली. छान कुरकुरीत अशी ही भजी मी आज बनवलेली आहे. मी पण ही पालक भजी म्हणजे अख्ख्या पालकची भजी आपण पानाची ती पहिल्यांदाच बनवली. चवीला एकदम छान लागतायत. मधलं पान आहे ते पण आपलं छान असं कुरकुरीत झालेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट तर नक्की करत जा, म्हणजे जरा कमेंट वाचून सुद्धा रेसिपी करायला खूप उत्साह येतो. धन्यवाद.